नवसाला पावणारा आता आपली पालखी येत आहे आणि आपण पालखीच्या सोबतच आहोत. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील. बघा, जागा नवी आणि इंट्रो नवा. तेव्हा तुम्हाला सर्व सांगतो की बैदेव पालखी सोहळ्याच्या या तिसऱ्या भागामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. काय की जल्लोषच एवढा आहे ना, त्याच्यामुळे मला तिसरा भाग बनवायला भाग पडला. आता मी म्हणजे कसं आहे की कोलीवाडा हयात जुनी आली असा आता प्रवास करतो, कारण मध्ये भरपूर गिचमीड असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंट्रो द्यायला कुठे काही ऑप्शन नसल्यामुळं मला हा रस्ता पकडावा लागला. एक जुनी आठवण ताजी झालेली आहे. तेव्हा आता मी जातो बैदेव पालखी सोहळ्याचा आपला पुढील भाग आपण आता एन्जॉय करूया. पालखीचा एन्जॉय, पाणी प्या, दारू प्या, काय पण प्या, पण स्टीलचा ग्लास दिलाय तुम्हाला. स्टीलचा ग्लास काय पण प्या. अरे पण प्या, म्हणजे जुना ब्रँड आहे स्टीलचा. जुना ब्रँड. ओके ओके. गावठी पिले तरी चालेल, असा उभरा करा. ओके ओके ओके. पाण्याचं ठिपकं भरलं चालेल चालेल. बरोबर. हो हो. आता आपण थोडेफार थंडगार होऊया, कारण पालखीमध्ये फिरून फिरून भरपूर हा मग मस्त आहे. जसा वातावरणाचा म्हणजे तापमान तसं पाण्याचं तापमान असं आहे काय? हा. गरम झालो मी. गरम झालो काय? कसं काय पाणी पिवतो यो? डबल पी हरकत नाही. चला, इथे पाण्याची सोय आणि इथे आता मस्त पिण्याची सोय. पिण्याची म्हणजे काय बघा, दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या मित्रांनी खूप छान अशी सोय या भाविक भक्तांची केलेली आहे. खरोखर यांचं प्रेम भरपूर आहे. हो, प्रेम असल्यामुळं काय होतं की त्या थंडा प्यायला देखील मजा असते. कोकण सरबत. चला, आपण आता कोकणात आहोत ना, म्हणून कोकण सरबत प्यायचा मस्त. घ्या 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 सर, तुम्ही पण घ्या. आता मी गावच्या वेशीवर आहे, म्हणजे गावच्या एसटी स्टँडवर. तर तुम्हाला मी सांगतो, एक आनंद वाटतो की आज आपला बैदेव पालखी सोहळा म्हणा किंवा कुठलाही प्रकारचा सण म्हणा, आज आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. तो कोणामुळं? तर छत्रपती शिवरायांमुळं. एक मस्त झालं की छत्रपती शिवरायांचा एक अश्वारूढ स्मारक आपल्या गावच्या वेशीवर आहे. म्हणजे गावामध्ये प्रवेश केला तर लगेच छत्रपतींचे दर्शन घडतं. तर आता आपण छत्रपतीचे दर्शन करूया आणि मग आपली पुढची वाटचाल सुरू करूया. बरीचशी मंडळी इथे जमा आहेत. काहीतरी असेल, काहीतरी नवीनच इथं आपणास पाहावयास मिळेल. बघूया, आपल्या थोड्यालाच समजेल, कारण मी सांगणार नाही तुम्हाला काय आहे ते. बरीचशी मंडळी इथे आहेत आणि बघूया, माणसं भेटलेली आहेत, त्यांना विचारूया. नमस्कार. पालखी सोहळा कसा वाटला? एकदम कडक. छान वाटला. धन्यवाद आल्याबद्दल. मला देखील बरं वाटलं. आज तुमच्या प्रतिक्रिया आमच्या म्हणजे प्रेक्षकांना पोहोचल्यात, त्या खूप खूप धन्यवाद. चला, डीजे वाली मिरवणूक येईपर्यंत आपण इकडे जरा रिव्ह्यू घेऊया. कोण कोण माणसं आहेत. बरीचशी माणसं इथे बसलेली आहेत, आराम करतात, विश्रांती घेतात. आणि इकडं बघूया, बरीचशी बघा, गोरेगाव मुंबईवरून आलेली माणसं. म्हणजे आता आपले व्हिडिओ गोरेगाव म्हणजे मुंबईला प्ले होईल. धन्यवाद. आणि बरीचशी चष्माची स्टाईल नवीन आहे.
पण याचे दिसतंय का तुम्हाला? दिसतंय ना? चला युनिक काय ना काय भेटतंय. आज आपली रोकटोक अशी चर्चा. आणि बघूया भगव्याचे वारसदार. वाव मस्त. भगवा झेंडा घेऊन माणसं चाललीत. मस्त म्हणजे छत्रपतींचं प्रांगण आणि तिथे भगवा घेऊन. नमस्कार दादा. आपली सर एक नंबर आपली पालखी आहे. ओके ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तर बरं झालं की सर्वप्रथम मी ऋषिकेश ठाकूर यांना खूप खूप धन्यवाद देतो, कारण त्यांनी मला अलर्ट केलं होतं की थोड्याच वेळेला शिवगर्जना होईल आणि शिवगर्जना ही झालीच पाहिजे, कारण छत्रपती होते म्हणून आज आपण आपले सण अगदी आनंदाने साजरे करतो. मला खूप बरं वाटलं की शिवगर्जना आज आपल्या पालखी सोहळ्यामध्ये झाली आणि केलवण्याची ही पहिली अशी पालखी आहे की जिथे ज्या पालखीमध्ये शिवगर्जना झालेली आहे. तेव्हा आजपासून सर्वांनी एक निर्धार धरा, कुठलाही सण असो, कुठलीही पालखी असो, कुठली जत्रा असो, शिवगर्जना ही झालीच पाहिजे. छत्रपतींचे स्मरण तिथे झालेच पाहिजे, कारण छत्रपती शिवराय म्हणजे आपले दैवत आहेत आणि हा अखंड महाराष्ट्र हा छत्रपतींचाच आहे. मंदिरात आलेलो आहोत आणि आपण सर्वप्रथमच येतो, कारण का माहिती आहे की जागा भेटण्यासाठी. तरी मला जागा भेटेल, कारण आपण कसं मीडिया पार्टनरला कोणीही जागा देतं. आता आपली पालखी येत आहे आणि आपण पालखीच्या सोबतच आहोत. आणि नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची शोभा होण्यासाठी प्रणय मोकल एक उत्कृष्ट स्टार आणि त्यांच्या इंस्टाग्रामचं पण्या मोकल म्हणून एक चॅनल आहे, पण्या मोकल अकाउंट आहे, त्या अकाउंटला नक्कीच फॉलो करा. बैरदेव पालखी सोहळा हा सर्वांचा आहे, तर बरीचशी मंडळी आहे त्यांना आपण वाईट विचारूया. कसा वाटला पालखी सोहळा? सर नेहमी दरवर्षीपेक्षा अजून जबरदस्त वाटलं ना. खूप खूप धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपल्याला कसा वाटला? सेम मस्त. म्हणजे दोघांचं एकच वाक्य आहे.
नमस्कार मित्रांनो, बैरदेव पालखी सोहळ्याला जवळजवळ 26 वर्ष आणि अगदी टकाटकमध्ये पार झालेली आहेत. खूप छान, म्हणजे एखादं रोपटं लावलं आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं अशी गोष्ट आहे. तर आता वाजले दुपारचे 11:15 आणि अजूनपर्यंत आपला पालखी सोहळा गाजतोय. म्हणजे जवळजवळ रात्रभर मी होतो, कारण कसं आहे की थोडीफार आपल्याला देखील मजा घेता यावी आणि थोडी विश्रांती घ्यावी म्हणून 12 नंतर आपण शूटिंग बंद केली होती. तेव्हा आता परत एकदा चालू करतो, कारण आता परतीची मिरवणूक आहे ती आपण पाहायला जाणार आहोत. जाऊया आपण आता. तो जल्लोष परत आपल्याला दुपारी अनुभव आपण पाहतो तर महिला वर्गाने देखील तेवढा उत्साह दाखवलेला आहे आपल्या बैरदेव पालखी सोहळ्याला. गेली 25 वर्षानंतर सर्वप्रथम पाहायला मिळतं, म्हणजे 25 वर्ष झाली आणि 26 वर्ष टकाटकमध्ये पदार्पण झालं आणि आता महिला वर्गाने देखील त्याचा उत्साह दाखवण्याची तयारी केलेली आहे. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की बैरदेव पालखी सोहळा हा आता जगातला सर्वात भारी पालखी सोहळा होताना आपण पाहतात.
इथे बैरदेव पालखी सोहळा जोरात गाजतोय आणि प्रेक्षक वर्गात देखील उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे. आपण बघतच आहात.
रविवारी आपल्या मंदिरामध्ये संध्याकाळी 7 वाजता मंदिरातून निघाले त्यांचा 12:30 तर मित्र हो, बैरदेव पालखी सोहळा अगदी टकाटकपणे आणि उत्साहापणे पार पडला. थोडा आता आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होईल, कारण 2 दिवस भरपूर आवाज फोडावा लागतो ना जरा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिलूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय बैरदेव, जय मल्हार, जय एकविराई, जय शिवराय.